अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार। चला तर मग आज आपला विषय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सोपे उपाय आज मी सांगणार आहे। महिलांनी आणि पुरुषांनी हे उपाय करून पहा, तुमच्याकडे लक्ष्मी माता धावून येईल आणि जरी आली तर ती अखंड घरामध्ये टिकून राहील। पहिली गोष्ट म्हणजे आपण महिनाभर काम करत असतो आणि आपली पगार होत असते, आपल्याकडे धन येत असते। ज्या दिवशी आपली पगार झालेली आहे, आपल्याकडे पैसा आलेला आहे, तो पैसा लगेच खर्च करू नये, लगेच आणावे। एक दिवस घरामध्ये देवासमोर ठेवावे आणि आपल्या घरामध्ये वास करावे, म्हणजे लक्ष्मी माता एक दिवस आपल्या घरामध्ये तिचं निवास करावं। मग नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी 10 रुपये किंवा 50 रुपयाची अशी वस्तू घ्यायची, ती मंदिरामध्ये किंवा देवासाठी उपयोगी पडेल। एखादी मिठाई घ्या, एका लक्ष्मी मातेच्या मंदिरात ठेवून या, किंवा घरामध्ये अगरबत्ती आणा, धूप आणा, नारळ आणा, अशा काही वस्तू देवांसाठी खर्च करायचं। मग त्याच्यानंतर आपण पैसा खर्च करायला सुरुवात करायचा। आणि ज्यावेळेस आपली पगार होती, थोडेसे पैसे देवासमोर देवाच्या नावानं काढून ठेवायचे। 1 रुपये म्हणा, 10 रुपये, 21 रुपये, असं सगळं एकत्र जमा करायचे आणि एकदाच कुठंतरी गरजूंना किंवा गोरगरिबाला किंवा एखाद्या मंदिरामध्ये ते पैसे आपल्याला दान द्यायचे आहे। असे केल्याने आपल्याला लक्ष्मी वृद्धी होती आणि लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होत असते। दुसरा उपाय म्हणजे महिलांनी पुरुषांनी दोघांनी पण हे करायचं आहे। पुरुष लोक घरातून बाहेर पडताना आपल्या वरच्या खिशामध्ये, शर्टाच्या वरच्या खिसा कधीही खाली ठेवू नये। खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवावे। रिकाम्या खिशात कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैसाकडेच जातो आणि माणूस माणसाकडे जातो, सत्य सत्याकडे जातो, अशा प्रकारे एक म्हण आहे। म्हणून आपण पैसा ठेवावा आणि पैसा धावून येतो। दुसरा उपाय म्हणजे गुरुपुष्य अमृत योगावर शराफाकडून चांदीचा एक निरंजन आणायचा आहे। ज्या वेळेस गुरुपुष्य अमृत योग असतो, त्या दिवशी एक निरंजन आणून संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी त्यात रोज 1 फुलवात, अशा 12 फुलवाती 12 दिवस लावाव्यात आणि 12व्या दिवसापासून 1 वात ह्याप्रमाणे आपण लावावे। म्हणजे पहिल्या दिवशी 1 वात लावायची, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात, असं 12 दिवसापर्यंत आपल्याला करायचं आहे। आणि 13व्या दिवशी आपल्याला 1 वात, 14व्या दिवशी 2 वात आणि 15व्या दिवशी 3 वात। जसं पहिल्या आपण आजपासून जर गुरुपुष्य अमृत पासून 12 दिवस वाढती वाते घ्यायची आहे आणि 13व्या दिवसापर्यंत कमी कमी घ्यायचं आहे। म्हणजे 13व्या दिवशी आपल्याला 11 वाती घ्यायची आहे, 13व्या दिवशी 12 वाती घ्यायचं आहे आणि 14व्या दिवशी 11 वाती घ्यायचं आहे, 15व्या दिवशी 10 वाती घ्यायचं आहे। असे उतरता कर्म आणायचं आहे। 1 वाती कमी करत करत जायचं आणि 1 वातीपर्यंत यायचं आहे। म्हणजे हे 12 दिवस आणि हे 12 दिवस, असे 24 दिवसाची धनप्राप्तीची ही सेवा आहे। हे गुरुपुष्य अमृत योगापासून सुरू करायचं असते। गुरुपुष्य अमृत योग कॅलेंडर तुम्ही पाहून घ्या। वर्षातून 4 ते 5च गुरुपुष्य अमृत योग असतात। आपल्या मासिक पाळीमधले 4 दिवस स्किप करून पुढे ही सेवा चालू ठेवायची आहे। 10 रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटेला घड्या घालून पिरामिडाचा आकार द्यावा आणि ते पैशाच्या पाकिटात किंवा गल्ल्यात किंवा तिजोरीत ती नोट ठेवावी। शक्यतो वर्षभर तरी ती नोट खर्च करू नये। हा उपाय जरूर करून बघण्यासारखा आहे। पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत येईल। आणि कुलदेवतांचे वर्षातून किमान एकदा तरी दर्शन घ्यावे, अभिषेक व पूजा करावी। कुलदेवता आणि कुलदेवीची एकदा तरी वर्षातून जाऊन अभिषेक करून मान सन्मान करून यावा, म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही। कुलदेवी माता आणि कुलदेवत हे आपल्या
कुलाला सांभाळणारे असतात. म्हणून आपण कुलदेवीची सेवा आपल्याकडनं एकदा तरी वर्षातून त्यांच्या मुख्य स्थानावर जाऊन यावे. धन्यवाद.